नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आर्थिक शिक्षण संस्थेची स्थापना 2 सप्टेंबर 1934 साली झाली आहे. त्यावेळेच्या समाज धोरणाने आगरी समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि त्यायोगे समाजाचं शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास व्हावा याच्यासाठी या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला आगरी शिक्षण फंड, आगरी शिक्षण फंड म्हणून या संस्थेचं नाव होतं आणि त्यावेळेला प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत होते आणि त्याच्यानंतर त्या नावामध्ये बदल होऊन आगरी शिक्षण संस्था असं नामकरण करण्यात आलं आणि समाज बांधवांकडनं पारितोषिकासाठी देणग्या जमा केल्या आणि त्या देणग्यांच्या व्याजातून येणाऱ्या रकमेत सर्वांना विद्यार्थ्यांना, गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे असे जिल्हावाईज कार्यक्रम हाती घेतले. पहिला कार्यक्रम रायगडमध्ये झाला, त्याच्यानंतर ठाण्याला झाला, मुंबईला झाला. अशा प्रकारचं प्रत्येक जिथे आपला आगरी समाज आहे, ठाणे, रायगड, नाशिक आणि मुंबई या सर्व जिल्ह्यामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सातत्याने सत्कार करण्यात आला आणि तो सत्काराचा कार्यक्रम आपण सुरू केला. त्यांना शिष्यवृत्ती पण आपण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सिडकोचे चेअरमन बॅरिस्टर ए.टी. पाटील साहेब असताना सर्व आपल्या कार्यकारिणीच्या मंडळांनी त्यांच्याशी अप्रोच केलं आणि त्यांना संकुलासाठी, शैक्षणिक संकुलासाठी आपल्याला जागा हवी अशी विनंती केली. बॅरिस्टर ए.टी. पाटील साहेबांनी सिडकोचे चेअरमन असताना 10,720 चौरस मीटरचा हा मोठा भूखंड इथे खांदा कॉलनी सेक्टर 6 मध्ये संस्थेला दिलेला आहे आणि तिथे आपण एक स्वप्न उराशी बाळगलं की आगरी शिक्षण संस्थेत एक शैक्षणिक संकुल व्हावं आणि ते संकुल इथे उभे केलेलं आहे. इथे प्रायमरीची आणि हायर सेकंडरीची 2 अशा बिल्डिंग इथे उभ्या आहेत. जवळजवळ 5.5 कोटी रुपये खर्च केलेले आहे आणि हा सगळा निधी आपण समाजामध्ये फिरून समाजातले जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं देणग्यांच्या रूपाने आपण हा निधी गोळा केलेला आहे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष विजयराव गावण, त्यांचे बंधू मेजर सुभाष गावण या गावण कुटुंबियांनी आतापर्यंत आपल्या या संस्थेला 1,30,00,000 रुपयाची मदत केलेली आहे, देणगी रूपाने मदत केलेली आहे. हा हॉल सुद्धा त्यांच्या बंधूंच्या नावाचा आहे. त्यानंतर स्वर्गीय श्याम म्हात्रे साहेब यांनी पहिला आपल्याला हा प्लॉट दिला होता ना, तो बेलापूरला होता, तो बदलून इथे घेतलेला. हा जो प्लॉट आहे तो प्लॉट शैक्षणिक कार्यासाठी रिझर्व्ह असा प्लॉट होता आणि तो त्या प्लॉटवर आता हे आपलं भव्य संकुल उभं आहे. श्याम म्हात्रेंनी हे सगळ्या ह्या दोन्ही इमारती आहेत त्या इमारती उभ्या करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सिडकोकडनं प्रकल्पग्रस्त फंडातून, अनुदानातून आपल्याला 2 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून घेतले. त्यातले आपल्याला 1,10,00,000 आतापर्यंत आपल्याला मिळालेले आहे. उरलेली रक्कम आपल्याला येणं आहे. हे झाल्यानंतर हे संकुल आपण संपूर्ण आपल्याला इथे प्री प्रायमरी त्याच्यानंतर सेकंडरी, माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेज अशा प्रकारचं आपलं हे चालू आहे. एकूण जवळजवळ 1400 विद्यार्थी आहेत आणि 60 पर्यंत आपल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. अशा प्रकारचं आपलं हे संकुल इथे उभं आहे. माध्यमिकला गोविंदराव काशीनाथजी गावण यांचं नाव दिलेलं आहे. प्राथमिकला मणिभाई काशीनाथजी गावण यांचं नाव दिलेलं आहे आणि पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेला बापू गोकुळ धरत यांचं नाव दिलेलं आहे. अशा प्रकारचं हे संकुल, भव्य संकुल एक आपल्या समाजाचं मानबिंदू आहे. मला सर्वांना विनंती करावीशी वाटते की या पनवेलमध्ये खांदा कॉलनीमध्ये हे आपलं संकुल उभं आहे तर सर्व समाज बांधवांनी चढ्या हस्ते या संकुलास मदत करावी आणि हे शिवजयंतीचे उचलण्यास आम्हाला शक्ती द्यावी. एवढं तुम्ही